नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी अर्थात तुमचे ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष। जुलै 2026 हा महिना वृषभ लग्न राशीच्या व्यक्तींसाठी घर, कुटुंब, करिअर, आर्थिक नियोजन आणि मानसिक स्थैर्य यामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरणार आहे। महिन्याच्या शेवटी शनी वक्री झाल्यानंतर काही नातेसंबंध आणि भविष्यातील ध्येय यांचा पुनर्विचार करण्याची वेळ येऊ शकते। चला जाणून घेऊया जुलै 2026 तुमच्यासाठी काय संदेश घेऊन आला आहे। शुक्राचा चौथ्या भावातील प्रभाव महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचा लग्नेश शुक्र सिंह राशीत म्हणजे चौथ्या भावात प्रवेश करणार आहे। घरातील वातावरण अधिक आनंदी आणि सकारात्मक होईल। घराची सजावट, वाहन खरेदी, मालमत्तेशी संबंधित कामे किंवा घरातील एखादा शुभ कार्यक्रम घडण्याची शक्यता आहे। कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील। ज्या व्यक्ती घर बदलण्याचा किंवा नवीन मालमत्ता घेण्याचा विचार करत आहे त्यांना चांगली संधी मिळू शकते। मानसिक समाधान आणि भावनिक स्थैर्य वाढेल। बुध वक्रीचा प्रभाव 7 जुलै ते 24 जुलै दरम्यान बुध वक्री राहणार आहे। या काळात आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। कोणालाही पैसे उधार देताना किंवा नवीन गुंतवणूक करताना सर्व माहिती तपासून घ्या। कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या। अपूर्ण राहिलेली आर्थिक कामे पुन्हा समोर येऊ शकतात। जुन्या थकबाकीची वसुली होण्याची शक्यता देखील आहे। सूर्याचा तृतीय भावातील शुभ प्रभाव सूर्य कर्क राशीत प्रवेश करून तुमच्या तृतीय भावाला सक्रिय करणार आहे। धैर्य, आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता वाढेल। नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तयारीसाठी उत्तम आहे। भावंडांशी संबंध सुधारतील। सोशल मीडिया, यूट्यूब, डिजिटल मार्केटिंग, लेखन, अध्यापन आणि कम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो। तुमचा आवाज आणि विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील। करिअर आणि आर्थिक स्थिती करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे सकारात्मक नजरेने पाहतील। जुलै महिन्याच्या दुसऱ्या भागात नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात। आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल। अचानक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा। 24 जुलै नंतर गुंतवणूक किंवा महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल। 27 जुलैपासून शनी वक्री या महिन्यातील सर्वात महत्त्वाचा ग्रह बदल म्हणजे शनी ग्रह वक्री होणार आहे। शनी तुमच्या लाभ भावात वक्री होत असल्यामुळे पुढील 5 महिन्यात तुमच्या ध्येयांचा आणि अपेक्षांचा पुनर्विचार होऊ शकतो। काही जुनी मैत्री संपुष्टात येऊ शकते। काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर जातील आणि त्याच वेळी खरे हितचिंतक कोण आहे हे स्पष्ट होईल। संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्त्व देण्याचा धडा शनी शिकवेल। सोशल नेटवर्क, मित्रपरिवार आणि व्यावसायिक संपर्क यामध्ये मोठे बदल दिसू शकतात। प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधात स्थैर्य येईल। जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल। विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक संकेत मिळू शकतात। जुलैच्या उत्तरार्धात संवाद आणि अधिक स्पष्ट झाल्यामुळे नातेसंबंध मजबूत होतील। आरोग्याच्या बाबतीत हा महिना तुलनेने चांगला आहे। मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि योगाचा आधार घ्या। अति खाणे, अनियमित झोप किंवा आळशीपणा टाळा। नियमित दिनचर्या तुम्हाला अधिक ऊर्जा देईल। जुलै 2026 वृषभ लग्न राशी निष्कर्ष एकंदरीत जुलै 2026 हा महिना वृषभ लग्न राशीसाठी घर, कुटुंब, करिअर आणि आर्थिक स्थैर्य वाढवणारा ठरणार आहे।
बुध वक्री असताना आर्थिक व्यवहार आणि संवादामध्ये सावधगिरी बाळगा. शनी वक्रीमुळे काही मैत्री आणि ध्येयांचा पुनर्विचार करावा लागेल, पण त्यातूनच तुमच्या जीवनात योग्य लोक आणि योग्य दिशा मिळेल. मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी, अर्थात तुमचे ॲस्ट्रो दोस्त के. वैयक्तिक कुंडली मार्गदर्शनासाठी संपर्क करा 8805782704. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.